नाव, ना खाऊंगा ना खाने दूंगा, जो सबसे ज्यादा खाएंगा उसको बीड़ी का धाक दे के भाजप में लूंगा। आता पुढचं ऐका, ए ऊन तर लाग नाही बघा कशी खट बारदाना आहे। थांबा थांबा, केसचा निकाल त्या ठिकाणी आता पुढं चालू आहे त्या केसची। माझा असं म्हणणं काल देवेंद्र फडणवीस करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है। रोज तारखा कशी मग कुठे गेला घोटाळा? काही ना काहीतरी कारण माय 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 कुठे गेला? 2006 पासून बघा गंमत, 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप असलेले अजित पवार त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर त्यांच्याच मंत्रिमंडळात कोण उपमुख्यमंत्री आणि खातं कोणचं? अर्थ खातं म्हणले ह्यांना खायचं सगळ्यात चांगलं माहिती आहे, ह्यांनाच द्या। आणि ह्याच्या विरुद्ध अरविंद केजरीवाल ज्याच्यावर 1 रुपयाचा आरोप अजून सिद्ध झाला नाही, मुख्यमंत्री असताना कुठे का? फक्त ह्यांच्या विरोधात आहे। मग ही खाने खाऊंगा ना खाने दूंगा खरं आहे का? हो खरं आहे का? हसन मुश्रीफ, नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी अजित पवारांच्या गटात गेल्या सगळ्या ईडीच्या चौकशा, प्रताप सरनाईक, भावनाताई गवळी नाही, अरे हाणलेलं गाबाळ वाचलं तीच मोठी गोष्ट आहे, पण ह्यांच्या चौकशा मग ही बरोबर आहे का? हो आता पुढचं थांबा, आता शिक तर एवढं झालंय, आता पुढची गंमत खरी आहे। 70,000 कोटीचा घोटाळा काय कराल ते बघ। 56 रुपये होतं, 93 रुपये झाले। कोणी केले? भाजपने केले। अच्छा दिन आले का? नाही। सिमेंट 195 रुपये होतं 2014 ला, आता आहे 410 रुपये, आहे का नाही? मग कुणी वाढवलं? भाजपने वाढवलं। अच्छे दिन आले का? नाही। स्टील 36,000 रुपये टन होतं, आता स्टील झालं 60,000 रुपये टन। या अच्छे दिन कमळाबाई या। कसं वाटलं भाषण? आता ही लोक सगळी मिळून आपल्याला असं समजायलेत का आपण धोत्रावर इन करताव, म्हणजे आपल्याला काय अकल नाही, काय कळतंय ते ह्यांनाच कळतंय। काय करावं लागेल मामा ह्यांचं? जमल का सोडून ह्यांना? ह्यांचा हिशोब करावा लागेल। हा ते करणार आहे, होणार आहे। आता उद्याच आहे, मला मोदी साहेबाला एवढंच म्हणायचे, 30 तारखेला आलाव का? शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं का नाही? महागाई कमी झाली का नाही? आणि आमच्या सगळ्या तरुण मित्रमंडळाला 2 कोट्या वर्षाच्या नोकऱ्या भेटल्या का नाही? कारण आता ह्यांची भगवे कपडे घालून साधू म्हणून फिरायची पाळी आली। ह्यांची पाहुणं सुद्धा येईना, भाकर टेकना कोण। हा निघा, काटा निघाला यांचा। तुमची झाली तीच नशिबानं, आम्ही अशी जाऊ बाम बोले। 2 लाख नोकऱ्या मिळणारा वेदांता फॉक्सकॉन पुण्याला आलता, कुणी नेला हो गुजरातला? 2 लाख नोकऱ्या कुणाच्या बुडाल्या? त्यांनी सांगायला पाहिजे का नाही? मोठं गप्पा हाणू नका म्हणावं, एवढ्या 4 गोष्टीची जी वायदे केलते त्याचे आम्हाला उत्तर